जय श्रीराम मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील हवामानामध्ये 27 तारखेच्या नंतर कशा प्रकारचे बदल होणार आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासोबतच वेगवेगळे मॉडेल्स कशा प्रकारचे अंदाज देत आहेत त्याबद्दलही आपण सविस्तर याच्यामध्ये माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये 27 तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे वातावरण पूर्ण चेंज होणार आहे आणि कोणते कोणते फॅक्टर्स यासाठी महत्त्वाचे आहेत, तर चला जाणून घ्या यामध्ये। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम पाहायचं झालं तर याच्यामध्ये युरोपियन मॉडेल ECWMF आणि त्यानंतर GFS, त्यानंतर आणि आयकॉन या तीन जर मॉडेलचा विचार केला तर या तिन्ही मॉडेलचे जे अंदाज आहेत हे वेगवेगळे आहेत, पण सर्वात अचूक मानला जाणारा ECMWF आणि आयकॉन यांचे जे एकंदरीत अंदाज आहेत ते ॲक्युरेट असतात। तर ह्या अंदाजांची माहिती सोबत महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण आणि त्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये बनलेले वादळ आणि त्या सायक्लॉन आणि त्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडून येणारे वारे यांचा काय परिणाम होणार आहे तेही पाहू। तर या मध्यंतरी या 2-3 दिवसांमध्ये जी पावसाची उघडीप झालेली आहे, मराठवाड्यामधून जो पाऊस वरच्या साईडला आणि विदर्भातून वरच्या साईडला गेलेला आहे तो परत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी येणार हा प्रश्न तुम्हा सर्वांनाच असेल। तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। यामध्ये ही 3 दिवस ही जी उघडीप झाली होती त्याचं मुख्यतः मेन कारण आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता त्याच्यामध्ये संतत आली होती, पण आता हा पट्टा परत ऍक्टिव्ह होताना दिसत आहे। याच्यामध्ये मुख्यतः खालच्या साईडला अल निनोचा कमी झालेला प्रभाव ही महत्त्वाचे कारण आहे। तर या 2 दिवसामध्ये झालेली उघडीप याच्यामध्ये काही ठिकाणी ढगांचा खेळ जो सुरू आहे त्याच्यामुळे जो उकडा निर्माण झालेला आहे त्यामुळे काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या 2-3 दिवसात म्हणजे 27 तारखेच्या आत तुम्हाला पाहायला भेटू शकतो। पण जो दुसरा टप्पा आहे 27 ते 31 जुलै यामध्ये बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली तयार झाल्यामुळे 27 जुलैच्या रात्रीपासून तुम्हाला संपूर्ण मराठवाड्यात परत पाऊस परतताना दिसणार आहे। तसेच विदर्भ आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व दूर असा पाऊस पडताना तुम्हाला परत एकदा दिसणार आहे। त्यानंतर जिल्हावार जर पाहायचं झालं तर बीड जिल्हा, शिरूर, कासार आणि पाटोदा या भागात 25 ते 26 जुलैला उकाड्यामुळे दुपारनंतर विजासह स्थानिक पाऊस पडेल आणि गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, धारूर, परळी आणि वडवणी या तालुक्यात 20 जुलैनंतर पावसाची तीव्रता वाढून ती मुसळधार पावसाची शक्यता बनून राहिलेली आहे। त्यानंतर धाराशिव, लातूर या जिल्ह्याचं पाहायचं झालं तर धाराशिव, तुळजापूर, कळंब, वाशी, भूम आणि परांडा मध्ये 25-26 तारखेला येथे वातावरणामध्ये काही बदल नाही, वातावरण असेच कोरडे राहणार आहे। उघडझाप सुरू राहील आणि तिथल्या काही स्थानिक पातळीच्या जे लोकल वेदर असतो त्याच्यानुसार तिथे हलक्या सरी पडू शकतात। पण 27 तारखेच्या मध्यरात्रीच्या नंतर या साईडलाही मुसळधार असा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे। उमरगा आणि लोहरा या पट्ट्यात 27 तारखेच्या नंतर जोरदार सरी कोसळू शकतात। त्यानंतर लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या तालुक्यात ही 25 ते 26 तारखेला पावसाचं प्रमाण खूप कमी राहणार आहे, उकाडा जास्त होणार आहे या साईडलाही। त्याच्यानंतर 27 तारखेच्या नंतर या साईडला तुम्हाला पाऊस पाहायला भेटणार आहे, मुसळधार असा पाऊस 27 तारखेच्या मध्यरात्रीच्या नंतर तुम्हाला या भागामध्ये पाहायला भेटणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर व जालना ह्या भागामध्ये परिस्थिती अशा प्रकारची राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण, वैजापूर आणि गंगापूर भागामध्ये 25 ते 26 जुलैला पावसाची उघाड मिळेल आणि मात्र कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव, खुलताबाद या भागामध्ये आणि अजिंठा आणि सातमाळा या डोंगराच्या पट्ट्यात 27 ते 31 जुलै म्हणजे 27 तारखेच्या मध्यरात्रीच्या नंतर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसायला सुरू होऊ शकतो। त्यानंतर परभणी जिल्हा आणि एकंदरीत हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सेम अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला भेटणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनी याच्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी जे मधले 2-3 दिवस उघडचे भेटणार आहेत त्यामध्ये त्यांनी विशेषतः शेतीची सर्व कामे उरकून घ्यायची, ज्यामध्ये फवारणी वगैरे अशा प्रकारची सर्व कामे त्याच्यामध्ये उरकून घेणे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर मित्रांनो 25 ते 31 जुलैचा संपूर्ण मराठवाड्याचा सविस्तर आपण अंदाज घेतलेला आहे। यामध्ये सध्याची पावसाची स्थिती काय आहे, तुमच्या तिकडे कशा प्रकारची पावसाची स्थिती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तालुक्याचे नाव सांगा। हवामानाचे असेच अचूक अंदाज ताजे अपडेट रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।